जय श्री कृष्ण बालमित्रांनो, आपण मागे मुचकुंद ऋषी ज्यांनी कालयवनाला भस्म केलं आणि मग त्या मुचकुंद ऋषींनी श्रीकृष्णाला खूप स्तुती केली, त्याची कृष्णाची स्तोत्र गायली आणि भगवंत पण तिच्यावर खुश झाले. आणि मग आजचा आपली गोष्ट आहे 52वी आणि गोष्टीचं नाव आहे रणछोड श्रीकृष्ण. आता हा रणछोड श्रीकृष्ण कसा झाला हे आपण या गोष्टीतून बघणार आहे. आपण बघितलं मागच्या वेळेस की 17 वेळा जरासंधानी मथुरेवर आक्रमण केलं आणि आता 18व्या वेळी पण तो खूप मोठ्या सैन्यासह घेऊन आला होता. भरपूर शेजारी पाजारी आजूबाजूच्या सगळ्या राजांना त्यांनी गोळा केलं होतं. शिशुपाल झाला, शाल्य झाला, असे कितीतरी राजे आणि त्यांचं सैन्य असं घेऊन तो आपल्या कृष्णावर आक्रमण करत आला होता. आणि असा हा श्रीकृष्ण यांना असं वाटलं आता मथुरावासी आधीच त्रस्त झालेली आहेत आणि त्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे आणि अशा जीवनामध्ये आपण परत इथे थांबलो तर जरासंध आपण आहो म्हणून हा आपल्यावरच आक्रमण करतो आहे. म्हणून कृष्ण भगवंतांनी सांगितलं की मी आता इथून पुढे निघून जातो. आणि तेव्हा मागच्या वेळेसच आपण पाहिलं की बलरामाने एका असुराला घेतला आणि कालयवनाला कृष्णाने घेतलं आणि ते चालत 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 खूप पुढे गेले गंधमादन पर्वताच्या तिकडे. आणि तिथे गुफा होती, कृष्णाला माहिती होतं. आणि मग कृष्ण त्या गुफेत घुसला गुहेमध्ये आणि तिथं हा मुचकुंद ऋषी झोपलेला होता, निद्रा घेत होता. खूप त्याने युद्ध केल्यानंतर तो थकला होता आणि मग म्हणून तो असा थकून भागून झोपला होता. आणि कालयवनाने कृष्ण समजून त्याच्या अंगावरचं काढलं आणि त्याला जागा केला आणि त्याचं खूप क्रोध आला आणि त्यांनी त्या कालयवनाला भस्म केलं. हे आपण बघितलं. आता आजच्या गोष्टीत आपण रणछोड राय कसा झाला हे आपण बघणार आहे. तर मुचकुंद ऋषींच्या उपासनेत रणमान झाला. या जगातील सुखदुःखादी द्वंद्वापलीकडे तो गेला होता. भगवान श्रीकृष्ण आता मथुरेत आले व कालयवनाच्या सैनिकाशी युद्ध करून त्यांनी समाचार घेतल्यानंतर त्यांनी त्याच्या मृत शरीरावरील मौल्यवान अलंकारादी भूषणे घेतली काढून. दरम्यान जरासंधाने मथुरेवर 23 औक्षैनी प्रचंड सेनेनिशी पुन्हा एकदा आक्रमण केलं 18व्या वेळा. तेव्हा मग भगवंतांनी काय केलं की 17 वेळा त्यांनी त्याचा पराभव केला होता. अशा प्रकारे लीलेने रणक्षेत्र सोडून जाणे हे त्याचे त्यागरूपी ऐश्वर्याचे उदाहरण होय. म्हणजे जर रणछोड राय म्हणून त्यांना ते नाव पडलं की रणछोड राय, कारण ते रण सोडून पळाले. पण त्याचं मागे पण त्यांचा हाच उद्देश होता की मथुरावासी सुखात राहावे म्हणून. आणि मग सतत पाऊस पडत असल्याने त्या पर्वताला प्रवर्षण असे नाव होते. इंद्राने पाठविलेल्या सहज मेघाने पर्वताचे शिखर नेहमी आच्छादित असे. आपल्याला घाबरून श्रीकृष्ण बलराम हे पर्वत शिखरावर चढले. म्हणून जरासंधाने काय केलं की तो पर्वतच जाळून टाकला. म्हणजे एवढी त्याच्यावर सगळी हिरवळ सृष्टी होती, पण यांनी जाळल्यामुळे तो सगळा आग लागली. आणि मग कृष्ण आणि बलराम पाठीमागच्या बाजूने तिथून खाली उतरून निघून गेले. आणि याला वाटलं, जरासंधाला वाटलं की आता हे दोघं जण त्या पर्वतावर जळून भस्म झाले. आणि म्हणून मग तो 88 मैल खाली भूमीवर उडी घेतली आणि शिखर जळत असताना ते जरासंधाच्या दृष्टीला न पडताच निसटले. आता दोघे जळून भस्म झाले असल्याचे युद्ध करण्याची आवश्यकता राहिली नाही असा विचार करून विजयानंदाने मथुरा सोडली व आपल्या राजधानीला निघून गेला. हळूहळू श्रीकृष्ण व बलराम समुद्र वलयांकित आपल्या द्वारकापुरीला पोहोचले. यानंतर आनर्त देशाचा राजा रैवत याची कन्या रेवती हिच्याशी बलरामाचा विवाह झाला आणि त्यानंतर श्रीकृष्णाने रुक्मिणीबरोबर विवाह केला. आपल्याला माहितीच आहे की रुक्मिणी स्वयंवर कसं झालं, कारण रुक्मिणीच्या भावाला शिशुपालासोबत रुक्मिणीचा विवाह करायचा होता. पण नारद मुनी सतत तिथे त्यांच्या घरी जात होते आणि कृष्णाची लीला गात होते. आणि त्याच्यामुळे रुक्मिणीला असं वाटलं की मला पती जर पाहिजे असं
करेल तर मी कृष्णाशीच विवाह करेल म्हणून तिने निश्चित केलं होतं. आणि मग शिशुपालाने ठरवलं मग आता काय करणार म्हणून तिने एका ब्राह्मणाच्या करवी लव लेटर, पहिलं लव लेटर हे रुक्मिणीने कृष्णाला लिहिलेलं आहे. तिने सांगितलं की हे केशवा, माधवा, गोविंदा या आणि मला माझं हरण करा, कारण नाही तर मग माझी शिकार कोल्ह्याच्या हातात लागेल, त्याच्या आधी तुम्ही येऊन मला इथून माझं हरण करा. आणि मग तिने खूप सुंदर लव लेटर म्हणजे प्रेमपत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तिने खूप स्तुती केलेली आहे कृष्णाची की तुम्ही असे आहात तसे आहात. आणि मग कृष्णाला हेच पाहिजे होतं. आणि कृष्णाने मग बलराम सैन्य घेऊन आला. कृष्ण आले आणि त्यांनी तिथे सगळे होते त्यांच्यामध्ये त्यांनी राहुटीमध्ये थांबले. आणि जेव्हा रुक्मिणी देवीच्या दर्शनाला आली तेव्हा हरण करून ते घेऊन आले. आणि त्याच्यानंतर बलरामाने त्या सैन्याशी सगळ्याशी 2 हात केले. आणि द्वारकेला आल्यानंतर कृष्णाने रुक्मिणीसोबत सगळ्या विधिवत विवाह केला. असा रुक्मिणी पुढे स्पष्ट केले की विवाहाच्या अगोदर त्याच्या कुळात दुर्गादेवीच्या मंदिरात जाण्याची प्रथा होती आणि म्हणून ही तिथे आलेली होती आणि तिथून याने हरण केलं. अशी आपली ही गोष्ट आज इथेच आपण थांबवू आणि भेटू पुढच्या गोष्टीच्या.